टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। किरीट सोमय्या परभणीला आलेले आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। अधिकारी यावेळी उपस्थित होते। नेमकं दुसरी चक्कर आहे ही खरं तर किरीट सोमय्या यांची। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। किरीट भाई दुसऱ्या वेळी परभणीला आले, नेमकी काय बैठक झाली? ते विलंबित जन्म प्रमाणपत्र या जो घोटाळा झालाय त्याची चौकशी सुरू आहे। आज परत सगळ्या अधिकाऱ्यांसमवेत एवढं लक्षात आलं आहे की मोठ्या प्रमाणात गोंधळ झालेला आहे। 15 दिवसात ते सुधारण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। मला विश्वास आहे की 15 दिवसानंतर ज्या बोगस लोकांना जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत ते परत घेतले जाणार। काय नेमकं घोळ आहे असं तुम्हाला वाटते? कारण जिल्हाधिकाऱ्यांना काही दिवसापूर्वी तहसीलदारांचा अहवाल प्राप्त झाला, त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की एकही पाकिस्तानी नागरिक किंवा बांगलादेशी नागरिक परभणीत नाही। अपात्र व्यक्ती, अपात्र यानी बेकायदेशीररित्या फ्रॉड आणि फोर्जरी करून जर जन्म प्रमाणपत्र मिळवलं तर त्याच्यावर कारवाई होणार। तो कुठला आहे तो नंतरची गोष्ट आहे। मी ह्यांनाच विचारला प्रश्न की 2024 मध्ये तुमच्याकडे 15,000 अर्ज आले, 2025 मध्ये 15 पण नाही आले, याचा अर्थ गोंधळ आहे। मग काय म्हणलं जिल्हाधिकाऱ्यांनी? आश्वासन काय दिलं? 15 दिवसात कारवाई। किरीट सोमय्या होते, यांनी विधान केलं की 15 दिवसात बांगलादेशी किंवा इतर नागरिक जे आहेत यांनी बोगस प्रकारे जन्म दाखला प्रमाणपत्र काढलेलं आहे, त्याचा 15 दिवसात जिल्हाधिकारी अहवाल देणार आहेत। कॅमेरा पर्सन सैयद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।